नमस्कार मित्रांनो. तर 24 ऑगस्ट सोमवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळते की प्रेस कॉन्फरन्स होते. मीडियावाले सगळे निघून जातात. रितेश, कमळी ते दोघंच तिथे असतात. रितेश म्हणतो, कमळी, मी पुन्हा पुन्हा तुला एकच सांगतोय, मला नडायला जाऊ नकोस. कमळी म्हणते, उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमचा हा 5 स्टार क्लास मी बंद करेन. तर नावाची कमळी मोहिते आणि तुमचं हे साम्राज्य मी मुळासकट उपटून टाकीन. तर इथे ऋषी आपलं काम करून डॉक्टरांकडे जाऊन घरी येतो. नयनतारा त्याची वाटच बघत असते. नयनतारा ऋषीला म्हणते, ऋषी, तुला उद्या सकाळीच UK ला निघायचे, महत्त्वाचं काम आहे. ऋषीला नाही म्हणता येत नाही. ऋषी रात्री नयनतारा झोपल्यावर कमळीला भेटायला जातो आणि तो कमळीला म्हणतो, कमळी, मला उद्या UK ला निघायचे, महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मी तुझ्यासोबत नसेन. कमळीला जराशी भीती वाटते, पण तिला माहिती असतं की आपण जे बोललो आहे ते करून दाखवणार. रितेशचा क्लास बंद करून दाखवणारच. आता कमळी रितेशचा क्लास कसा बंद करते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होती आहे की कमळी विशालचा तो व्हिडिओ काढते आणि सोशल मीडियावर व्हायरल करून टाकते. सगळ्यांकडे तो व्हिडिओ पोहोचलेला असतो आणि विजेता क्लास सगळ्यांची फसवणूक कशी करते हे सगळ्यांना दिसतं. तर इथे कामिनी बँकेतल्या त्या माणसाची वाट बघत असते. रागिनी तिथे येते. रागिनी म्हणते, आई, काय करतेस तू इथे? आणि काय गं, तू तर कमळीची वाट लावणार होतीस ना, त्याचं काय झालं? लक्षात आहे ना? कामिनी म्हणते, हो हो, चांगलंच लक्षात आहे. मी तिची वाट लावण्यासाठी एका खास माणसाची नेमणूक केली आहे, रितेश सरपोतदार. रागिनी थोडा विचार करते आणि म्हणते, म्हणजे इतक्या दिवसांपासून जे प्रकरण चालू आहे क्लासचं ते तू केलंयस? आणि कसं काय? कामिनी म्हणते, माझ्या डोक्याने. तू करतेस का काही? तुला सासूचे दागिने हवे होते ना, काही केलंस? रागिनी म्हणते, केलं ना, पण काही झालं का? नाही ना. आई, त्या म्हातारीचे दागिने प्लीज मला दे. काहीतरी डोकं लाव, रिक्वेस्ट करते मी. कामिनी म्हणते, त्याचसाठी बँकेतल्या माणसाला बोलवले. तेवढ्यात तिथे बँकेतला तो माणूस येतो. कामिनी खूप छान पाहुणचार त्याचा करते. तो माणूस विचारतो, अन्नपूर्णा मॅडम, त्या दिसत नाही आहे. कामिनी म्हणते, अन्नपूर्णा इथे असली असती तर मी तुझ्याशी बोलायला आले असते का? मला एक सांगायचं आहे, महाजनांच्या म्हणजे आमच्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांचे अकाउंट्स तुमच्या बँकेत आहेत, म्हणजे आम्ही मोठे ग्राहक आहोत, हो ना? तो माणूस म्हणतो, हो, पण हे का बोलताय? कामिनी म्हणते, आता मला सांग, अन्नपूर्णाने मोठं लॉकर घेतलं आणि मोठ्या लॉकरची मागणी केली आहे, ती कशासाठी? तो माणूस म्हणतो, नाही, मला काहीच माहिती नाही आहे, ते अन्नपूर्णा मॅडमलाच माहिती आहे. कामिनी त्याला मदत करायला सांगते, पण तो माणूस नकार देतो. कामिनीला कळतं की या माणसाला पैसे हवेत. कामिनी पैसे आणायला जाते. तर इथे रितेशचे काही क्लासेस चालत नसतात, त्यामुळे त्याची चिडचिड होत असते. आणि त्यात भर म्हणून रितेशचा माणूस त्याला तो व्हिडिओ दाखवतो आणि तो रितेशला म्हणतो, बघा, त्या कमळीने घात केलाय, हा व्हिडिओ व्हायरल केलाय. रितेश म्हणतो, या कमळीचं काहीतरी करायलाच पाहिजे. आज एक व्हिडिओ आहे, उद्या अजून व्हिडिओ तयार करेल आणि नंतर हा क्लास बंद होईल. काहीतरी करायला हवं. तेवढ्यात रितेशला मीडियावाल्यांचा फोन येतो. प्रेसमधला तो माणूस म्हणतो, हे आता जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, हे खरं आहे का सगळं? म्हणजे तुम्ही मुलांची फसवणूक करता, त्यांचे खोटे फोटो लावता का? आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला त्याचं काय मत आहे? रितेश म्हणतो, हे बघा, या टोनमध्ये माझ्याशी बोलू नका, मी गुन्हेगार नाही आहे. आणि तुम्ही इथे या ना, आज संध्याकाळी इथे या, मी इंटरव्ह्यू द्यायला तयार आहे. संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स ठरते. रितेश फोन ठेवतो आणि मनात म्हणतो, आता या कमळीचा चिरडामरडा केलाच पाहिजे, नाहीतरी काहीतरी करेल. तर इथे कामिनी बँकेतल्या त्या माणसाला पैसे देते आणि त्याला म्हणते, आता सांग, अन्नपूर्णाने मोठं लॉकर का घेतलंय? तो माणूस म्हणतो, अन्नपूर्णा मॅडमला दागिन्यांच्या मोठ्या मोठ्या पेट्या ठेवायच्या आहेत. त्यांच्या घराण्याचे पारंपरिक खानदानी दागिने आहेत, ते त्यांना त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. छोट्या लॉकरमध्ये बसत नव्हते, त्यामुळे त्यांनी मोठे लॉकर मागितले. रागिनी रडायला लागते. रागिनी म्हणते, आई, बघितलंस ना, अगं खानदानी दागिने मी मागते तर मला देत नाही, पण बँकेत ठेवते. मला दिले असते तर मी मिरवलं असतं.
कामिनी म्हणते, मी आहे ना, मी सगळं बघते, तू नको टेन्शन घेऊ. कामिनी अजून पैसे देते आणि त्या माणसाला विचारते, अजून काय काय ठेवलं त्याच्यामध्ये? तो माणूस म्हणतो, त्याच्यामध्ये आहे ना, तो त्या दिवशी अन्नपूर्णा मॅडमचा मॅनेजर आणि वकील आले होते. त्यांनी हिरव्या रंगाचं इन्व्हलपसुद्धा ठेवले. ते महत्त्वाचे काहीतरी डॉक्युमेंट आहे, म्हणजे अन्नपूर्णा मॅडमचं विल असेल. कामिनी अजून पैसे देते आणि त्याला म्हणते, आम्हाला ते बघायचे. तो माणूस म्हणतो, अन्नपूर्णा मॅडमकडे एक चावी दिली आहे आणि आमच्या इकडे बँकेमध्ये दुसरी चावी आहे. या 2 चाव्या लागल्या की लॉकर उघडतं. तुम्ही अन्नपूर्णा मॅडमची चावी आणा आणि दुसरी चावी मी तुम्हाला देईन आणि मग ते लॉकर उघडेल. कामिनी ठीक आहे म्हणते. तो माणूस इथून निघून जातो. कामिनी म्हणते, म्हणजे या म्हातारीने नवीन विल बनवले. आता ते नेमकं काय आहे बघावंच लागेल. कामिनी अन्नपूर्णाच्या रूममध्ये शोधाशोध करायचं ठरवते. तर इथे कमळी देवाच्या पाया पडून निघणार असते. कमळी विशालला फोन लावते, पण विशालचा फोन लागत नाही. कमळी कुणालला फोन लावते आणि कुणाल सांगतो की विशालचा फोन लागत नाही आहे, त्याचा फोन बंद आहे आणि त्याच्या घराला टाळं लागले. आजूबाजूला चौकशी केली पण कुणाला काहीच माहिती नाही. कमळी धावत तिथून निघते आणि सगळीकडे विशालला शोधते, पण विशाल कुठेच नसतो. कमळीला डाऊट येतो की यामागे पण रितेशचाच हात आहे. कमळी रितेशला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये जायचं ठरवते. तर इथे अन्नपूर्णाच्या रूममध्ये कामिनी रागिनी येतात आणि त्याच्या रूमची झडती घेतात. त्या दोघींना बँकेच्या लॉकरची चावी सापडते. तर इथे रितेशच्या ऑफिसमध्ये प्रेस कॉन्फरन्स असते. रितेश प्रश्नांची उत्तरं द्यायला बसलेला असतो. मीडियावाले प्रश्न विचारतात. ते म्हणतात, हा व्हिडिओ जो व्हायरल होतोय ते सगळं खरं आहे का? तुम्ही विद्यार्थ्यांची फसवणूक करताय का? रितेश म्हणतो, तुम्ही जो व्हिडिओ बघितला ना तो मी पण बघितला आहे आणि त्यातला तो मुलगा विशाल खूप हुशार मुलगा आहे. तो आमच्याच क्लासमध्ये शिकत होता, पण त्याने असं का केलं मला नाही माहिती. कोणीतरी दबाव टाकला असेल. तेवढ्यात तिथे विशाल येतो. विशाल खूप दमलेला असतो. त्याच्या मागावर कोणीतरी आहे असं तो दाखवत असतो. खरं तर रितेशनेच त्याला तसं करायला सांगितलेलं असतो. मीडियावाले विचारतात, तूच तो व्हिडिओमधला मुलगा ना? तू तो व्हिडिओ का केलास? तुला नेमकं काय सांगायचं आहे? आम्हाला सांग. रितेश विशालची खूप काळजी असल्यासारखं नाटक दाखवतो. विशाल म्हणतो, तो किती दमलाय ते तरी बघा. काही माणुसकी वगैरे आहे की नाही? काय प्रश्न विचारताय? विशाल म्हणतो, नाही, मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तेवढ्यात इथे बाहेर कमळी येते. कमळीला माहिती असतं की विशालला गायब करण्यामागे रितेशचा हात आहे. कमळीला दिसतं की मीडियावाले आतमध्ये आणि तिथे विशालसुद्धा. कमळी धावत आतमध्ये येते. इथे रितेश विशालला बोलायला सांगत असतो. तेवढ्यात तिथे कमळी येते. कमळी म्हणते, विशाल काही बोलू नकोस, तू इथे काय करतो तेवढं सांग. मीडियावाले विचारतात, ही कोण? रितेश म्हणतो, ही आमच्या क्लासमधली मुलगी कमळी मोहिते. हुशार आहे. आमच्या क्लासमध्ये शिकून टॉप केलं हिने. कमळी विशालला म्हणते, विशाल चल इथून. विशाल म्हणतो, नाही, मी नाही येणार. मला फसवलं आणि तुमच्या मित्रांसोबत मला व्हिडिओ काढायला लावलं. माझ्या घरी येऊन माझ्यावर दबाव टाकला, मला बोलायला लावलं, सगळं खोटं बोलायला लावलं होतं. कमळी म्हणते, किती खोटं बोलतोयस तू? विशाल म्हणतो, मी या क्लासमध्ये होतो. मी या क्लासमध्ये शिकून टॉप केलं आणि ह्यांनी बॅनरवर फोटो लावला आणि ही मला सांगायला लावते की पैसे दिले त्यांनी मला. कमळी म्हणते, खोटं बोलू नको, चल तू. मीडियावाले विचारतात, ही असं का बोलते आणि ही अशी दबाव का टाकते ह्याच्यावर? तुमच्या क्लासची फसवणूक का करते? रितेश म्हणतो, ही अशी का वागते काय माहिती. आमच्या क्लासमध्ये होती ही. आमच्या क्लासमध्ये शिकून टॉप केलं आणि आम्हाला श्रेय द्यायचं सोडून आमचीच बदनामी करते. हिचं कौतुक म्हणून आम्ही बॅनरवर हिचा फोटो लावत होतो आणि ही त्या बदल्यात पैसे मागत होती. कमळी म्हणते, नाही, हे सगळं खोटं आहे. मी असं काहीच केलेलं नाही आहे. खरं तर यांनी माझा फोटो लावला, माझी फसवणूक केली आहे. मला कोरा चेक देत होते. मी नकार दिला म्हणून मिरच्या झोंबल्या. विशालसोबत पण हेच केलं. रितेश म्हणतो, कमळी, अगं तुझ्या आईवडिलांचा तरी विचार कर. वडील तर नाही आहे तुला, पण तुझ्या आईचा विचार कर. रितेश आडून आडून कमळीला धमकी देण्याचा प्रयत्न करतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.